स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि प्रकार लयच आहे, पण आपण तिच्यातलाच एक प्रकार बनवणार आहे दम बिर्याणीचा. मी इथं अर्धा किलो चिकन घेतलेले आहे. सगळे मसाले लावून घेऊया. गरम मसाला आणि धनिया पावडर, कांदा मसाला, अद्रक लसूणची पेस्ट, लाल तिखट, 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी 1 वाटीभर दही आणि थोडीशी कोथिंबीर. तुमच्याकडे पुदिना असला तुम्ही पुदिना पण टाकू शकता, माझ्याकडे होता नाही. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीनं आणि एका साईडला मॅरिनेट करायसाठी ठेवून द्यायचं आहे. तुमच्याकडे जेवढा टाईम असेल तेवढा. माझ्याकडे होता अर्धा घंटा टाईम. आणि चला मग मी इथं बासमती तांदूळ वापर केलेला आहे. म्हणजे अर्धा किलो आहे, म्हणजे 2.5 वाट्या घेतलेलं आहे. चला तर मग गरम पाणी करण्यासाठी ठेवलं आहे एका टपात आणि काही खडे मसाले टाकून घेऊया. आणि 2 म्हणजे निंबूचे खांड पण टाकलेले आहे आणि 2 इलायच्या छोट्यावाल्या मोठेवाली, काही थोडंसं जिरं आणि बडी इलायची, अजून तमालपत्र, असे खडे मसाले. जे धुतलेले तांदूळ होते ते टाकून घ्यायचे आपल्याला आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं 80% शिजवून घ्यायचं आहे. काढून घ्यायचं आहे एका ह्याच्यामध्ये, एका टपात आणि चांगलं निथरून घ्यायचं आहे पाणी. आणि तेल गरम करायसाठी ठेवलेलं आहे कढईमध्ये. मी कांदा भाजायचा आहे आपल्याला. मी 4 मोठे साईजचे कांदे घेतलेले, ते चांगले भाजून घ्यायचे, काढून घ्यायचे असं गोल्डन कलर झाले की. तर एका टपामध्ये तेल टाकलेलं आहे. आपल्याला चिकनला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे ना. तर मग काही खडे मसाले टाकलेले, तमालपत्र, मोठी इलायची, छोटी, काही जो भाजलेला कांदा होता तो टाकून घेतलेला आहे. 2 टमाटर आणि मीठ टाकून घेतलं आहे जसं तुम्हाला पाहिजे तेवढं. आणि मिक्स करून घ्यायचं आहे, थोडंसं मिक्स करायचं आहे आणि तेलातच शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे, कोथिंबीर टाकायची, झाकण लावून ठेवायचं आहे. आणि चिकन शिजायला काही जास्त टाईम नाही लागत. आणि बघायचं आहे शिजलं का, आणि थोडंसं असं दाबून बघायचं आहे की शिजलं का. आता शिजलं तर एका याच्यामध्ये काढून घ्यायचं एका टपात, कारण आपल्याला तिचे दम द्यायचा आहे त्याच टपामध्ये, त्याच टपात दम द्यायचा आहे. तर काढून घ्यायचं आहे. मी काढलेलं आहे चिकन. आता जो भात शिजून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे आपल्याला. टाकून घ्यायचा आहे चांगला व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. या इकडून तिकडून सगळं साईडनं टाकून घ्यायचं आहे. आणि जो आपण चिकन काढलेलं आहे त्याचा वरतून थर द्यायचा आहे थोडासा. सगळं चिकन टाकून घ्यायचं आहे आपल्याला. अजून वरतून भात टाकायचा आहे थोडासा. तो पण चांगला म्हणजे व्यवस्थित करून घ्यायचा आहे. आणि जो भाजलेला कांदा होता, जो भाजलेला कांदा आहे तो पण टाकून घ्यायचा आहे. आणि काही म्हणजे कोथिंबीर टाकून घ्यायची. ऑरेंज कलर आणि हिरवा कलर टाकायचा आहे आपल्याला वरतून. ऑरेंज आणि हिरवा टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि चांगलं दम लागण्यासाठी चांगली व्यवस्थित प्लेट ठेवायची एक आपल्याला, चांगली व्यवस्थित वरतून. आणि तो वरंडा नसतो का तो ठेवायचा आहे, त्यानं व्यवस्थित दम लागेल आपल्या दम बिर्याणीला व्यवस्थित. आता अर्धा घंट्यासाठी ठेवू शकता तुम्ही, मी पण अर्धा घंटाच ठेवला होता. चला तर बघूया, म्हणजे व्यवस्थित दम लागला असेल. आता अर्धा घंटा झालेला आहे. आता एका प्लेट म्हणजे बघू, म्हणजे थोडंसं झाकण काढून बघू आता. आणि साईड म्हणजे थोडंसं हे करून घेऊ, एका प्लेटमध्ये काढून घेऊया. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला. आणि काढून घेतलं की त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे ते काय त्याच्यासोबत पण खाऊ शकता.
केलेलं असतं ना ते मी आणि थोडीशी सैलाट आणि निंबू जे दह्याचं हे बनवलं आहे आपण त्याच्यासोबत खाऊ शकता. कसं वाटलं आमची दम बिर्याणी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.